नमस्कार. आज मी कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त अशी भरपूर भाज्या वापरून शरीराला ऊर्जा देणारी बाजरीची खिचडी बनवणार आहे. तर ही खिचडी बनवायला जितकी सोपी आहे ना, तर तितकी चवीला सुद्धा मस्त लागते. आणि इथं मी भरपूर अशा मस्त ताज्या-ताज्या भाज्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं अजूनच जास्त पौष्टिक खिचडी बनवून तयार होते. तर इथं मी खिचडी बनवण्याकरिता अशा पद्धतीने मी बाजरी घेतलेली आहे. तर ही बाजरीला आहे ना मी एक रात्रभर छान अशी मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. एक वाटीभर आपली ही बाजरी आहे. प्रमाण आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही पाणी येते ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. रात्रभर छान अशी मस्त आपली ही बाजरी ना तर व्यवस्थित अशी भिजवून झालेली आहे. तर पूर्णपणे पाणी आपल्याला छान असं निथळून घ्यायचं आहे. तर 8 ते 9 तास चांगली मस्त आपली बाजरी इथं भिजवून घेतलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने ना छान असं पाणी सर्व काही व्यवस्थित असं निथळून झालेलं आहे. आता मी इथं एक रुमाल घेतलेला आहे. छान मस्त आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आहे ना व्यवस्थित ही बाजरी पसरवून घ्यायची. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आपल्याला ह्या बाजरीतून असं काढून घ्यायचं आहे. तर अर्ध्या तासासाठी छान आपली ही बाजरी ना मस्त अशा पद्धतीने इथं फॅनच्या खाली सुकवून घ्यायची. तर हे बघा अशा प्रकारे छान अशी ही बाजरी ना सुकून झालेली, हाताला अजिबात पाणी लागत नाही. व्यवस्थित अशी आपली ही बाजरी इथं सुकून झालेली आहे. आता लगेच आहे ना मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. सर्व बाजरी मी ना एकदाच छान अशी मस्त आहे ना 1-2 पल्स मोडवर छान फिरवून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. तर ही बाजरी दळत असताना जास्त आपल्याला बारीक अशी दळून घ्यायची नाही आहे. फक्त 4 ते 5 वेळेस मस्त अशी पल्स मोडवर आहे ना फिरवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण जी काही बारीक अशा रवा झालेला आहे ना ह्या बाजरीचा किंवा ते कण निघालेले आहेत ना, तर ते अशा पद्धतीने आपल्याला चाळणी घ्यायची आणि चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. तर याच्यापेक्षा जाड चाळणी घेऊ नका, नाहीतर म्हणजे आपली दळून घेतलेली बाजरी ना तर ती पूर्णपणे चाळणीतून निघून जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं बारीक काढून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली ही बाजरी इथं तयार झालेली आहे खिचडी करण्यासाठी. आता लगेचच इथे ना मी खिचडी तयार करून घेते. त्याकरिता इथे मी एक मोठा चमचाभर आहे ना कुकरमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तर तुपाऐवजी तुम्ही इथे ना तेलाचा देखील वापर करू शकतात. पण तूप घातल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या खिचडीला चव येते. अर्धा चमचा इथे मी घेतलेले मोहरी आणि सोबतच याच्यामध्ये 1 चमचाभर इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला आहे ना मस्त असं परतून झालं की एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. आता लगेचच याच्यामध्ये ना मी बारीक चिरून घेतलेल्या आहे ना हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि ह्या मिरच्या देखील आपल्या मस्त ह्या कांद्यांसोबत आहे ना आपल्याला 1-2 मिनटासाठी चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता लगेचच याच्यामध्ये ना मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. तर तुम्ही अद्रक लसूण बारीक चिरून सुद्धा याच्यामध्ये टाकू शकतात. त्याच्याने सुद्धा छान अशा आपल्या ह्या खिचडीला ना चव येते. तर हे कांदा लसूण चांगलं असे परतून याच्या पूर्णपणे आपल्याला ना कच्चेपणा निघुस्तोपर्यंत व्यवस्थित असं आहे ना परतवून घ्यायचं आहे. आता सोबतच याच्यामध्ये ना मी मिरची पावडर टाकून घेणार आहे. तर इथे मी ना हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं इथे मी लाल जी चटणी आहे तर ते थोडीशी कमी प्रमाणात वापरते आणि पाव चमचा हळद व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सोबतच याच्यामध्ये मी आता भरपूर अशा भाज्या इथं टाकून घेणार आहे. तर त्याकरिता इथं मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि इथं मी घेतलेले ताजे हिरवे असे वाटाणे, गाजर असं बारीक चिरून घेतलेलं आणि सर्व काही आपल्याला व्यवस्थित ह्या भाज्या आहे ना मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे थोड्याशा इथे ना ह्या तेलामध्ये किंवा ह्या मसाल्यामध्ये ना परतून घ्यायच्या आहेत. त्याच्याने खूप छान मस्त आपल्याला खिचडीला आहे ना चव येते. आता तुम्हाला इथं कुठल्या-कुठल्या भाज्या वापरायच्या आहेत, तर भरपूर अशा तुम्ही भाज्या वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला ज्या काही भाज्या अजून टाकायच्या असतील, तर त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि मुलंसुद्धा मस्त आवडीने खातील. तसं तर लहान मुलं भाज्या खायला ना खूप कंटाळा करतात. त्याच्यामुळे जर का तुम्ही अशा पद्धतीने ह्या खिचडीमध्ये ना भरपूर अशा भाज्या वापरल्या ना, तर त्यांना कळणारसुद्धा नाही आपण इथं भरपूर अशा भाज्यांची खिचडी बनवलेली आहे. तर याच्यामध्ये ना मी जी काही आपण बाजरी तयार करून घेतली होती, ती टाकून घेतलेली. छान मस्त तेलामध्ये परतून घेतलेली 1-2 मिनटं आणि सोबतच याच्यामध्ये ना मी
मुगाची डाळ टाकून घेणार आहे. तर जितके पण बाजरी घेतली ना त्याची निम्मे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ती चांगली स्वच्छ इथे मी धुवून आणि मस्त आपल्याला इथं या भाजरींसोबत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. आता याच्या आपल्या खिचडीमध्ये ना पाणी टाकून घ्यायचं. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करते आणि ज्या वाटीने मी इथं बाजरी मोजून घेतली होती ना, तर त्याच वाटीने 2 वाट्या गरम पाणी करून घेतलं होतं आणि मग ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. सोबतच याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला मस्त ताजी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि जी काही खिचडीला आहे ना आपल्याला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपण इथं कुकरचं झाकण लावून घेणार आहे. आता इथं सगळ्यात शेवटी ना इथं मी एक छोटा चमचाभर आहे ना गरम मसाला टाकून घेणार आहे. जर तुम्हाला गरम मसाला आवडत नसेल तर नाही वापरला ना तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान अशी मस्त आपल्या ह्या खिचडीला आहे ना व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता मी कुकर बंद करून घेणार आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि एक शिट्टी झाली ना लगेचच आपल्याला काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी चांगली अशी खिचडी ना शिजवून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकतात आपले मस्त अशी ना खिचडी इथं शिजवून झालेली आहे. तर इथं पूर्णपणे वाफ काढून मग मी आपल्याला इथं दाखवते. खूप छान मस्त आपली ना खिचडी बनवून तयार झालेली आहे. जास्त अशी कोरडीसुद्धा झालेली नाही किंवा जास्त पातळसुद्धा झालेली नाही. अगदी परफेक्ट आपली इथे आहे ना खिचडी बनवून तयार झालेली आहे. जर का तुम्हाला इथं कोरडी आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा कमी वापर करा किंवा जास्त तुम्हाला सैलसर हवी असेल ना तर पाणी थोडंसं जास्त वाढवून घ्या. तर पहा अगदी मस्त अशी आपली ना बाजरीची खिचडी इथं बनवून तयार झालेली आहे. चव मात्र खूप छान मस्त चवीला लागते ही खिचडी. आणि थंडीत आहे ना बाजरी खाणं खूप छान असतं, शरीराला फायदेशीर राहतात. त्याच्यामुळे ना तुम्ही भरपूर असे वेगवेगळे बाजरीचे पदार्थ बनवून खातात. पण अशा पद्धतीने मस्त थंडीमध्ये 1-2दा तरी ना मस्त अशी खिचडी बनवून खायला पाहिजे. तर खूप छान चवीला लागते. भरपूर अशा आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळं जास्तच अजूनच खूप हेल्दी अशी आपली ही खिचडी बनवून तयार होते. आणि मुलांनासुद्धा समजणार नाही की किती आपण भाज्या वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना मुलंसुद्धा आवडीने खातात. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.